नमस्कार. आशूस मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालकची आमटी. तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. आता मी तो चिरून घेत आहे. बारीक पालक चिरला की आपण अर्धा वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पालक आणि मूग डाळ कुकरमध्ये टाकायची. त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही. 7 ते 8 पाकळ्या साफ करून लसूण घ्यायची आहे आणि ती अख्खी टाकायची आहे आणि मग स्लो फ्लेमवर 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. नंतर आपण 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे कापून घ्यायचे आहेत आणि फोडणीसाठी 3 ते 4 लसूण ठेचून घ्यायचे आहेत. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकायचं आहे. तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण यांची फोडणी द्यायची आहे. नंतर कांदा टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यात तिखट, हळद, गरम मसाला, जिरेपूड तुमच्या सोयीनुसार टाकून परतून घ्यायचं आहे. नंतर शिजवलेली डाळ आणि पालक ती घालायची आहे आणि उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. 1 चम्मच मीठ टाकायचं आहे आणि परत 5 मिनटं बारीक गॅसवर शिजून द्यायची आहे. झाली आपली पालकची आमटी तयार. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.